जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम पाहता लोचनी सुख झाले वो सादरी हा विठ्ठल बडवा माधव बडवा लोचनी सुख झाले वो सादरी विठ्ठल बडवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बडवा माधव बडवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बडवा तो हा माधव बडवा तो हा माधव बडवा माधव बडवा तो हा विठ्ठल बडवा तो हा माधव माधव बडवा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हेदित केले नारायणे रांगता गोधने राखीता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा जसे चरिता केले नारायणे रांगता गोधने राखीता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही सोंग तारिले या रूपे आनंदे पुढे बहुत करणे आहे माझे वाणी तुझे वर्ण गुण नाम ऐसे देई प्रेम प्रेम काही कळा दोघारिले या रूपे आनंदे पुढे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे प्रेम काही कळा आहे तो कामणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार आहे तो कामणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार आहे तो कामणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार अवतार बोला माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम प्रेम काही कळा काही कळा हरी विठोबा रखुमाई टाळी टाळी ठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय ठोबा हरी हरी विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी हरी ठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई हरी हरी विठ्ठल 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 विठ्ठल
टाळी 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 बोला बोला विठाला 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 कुंडली कवरलो तारेश्वर जगद्गुरु तुकाराम तो आनंद निवासी सद्गुरु जो महाराज विठाला 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 चरित्र केले नारायणे एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा भजे प्रजे समंदनौ समास पापखंडनौ स्वभात चित्तरंजनौ तदेव नंदनंदनौ सुखे च गोचमस्तकं दुनाद वेणुहासकं अनंग रंग सागरं नमामि कृष्णनागरं पदारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं पत्रस्य कुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद दानोज विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धु सखा पूर्णमाधा मतिमन्दते ज्ञानदाता दिनाथ नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम बोला श्री ज्ञानदेव टाळी टाळी जय ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री
ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा प्रस्तुत प्रसंग काल्याच्या कीर्तनरूपी शिवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैरागी रागरसिक सकल कंठभूषण ज्ञानेश्वरीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा जगप्रसिद्ध असा बाळ क्रीडा या प्रकरणातील 3 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा गोपाल कृष्ण यांचं अवतार प्रयोजन प्रगटीकरणाचं प्रयोजन स्पष्ट करत असताना जगद्गुरु तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तन करता घेतलेला हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल आजच्या दिवशी विकोपन करा भगवान परमात्मा गोपाल कृष्ण यांचं अवतार प्रयोजन स्पष्ट करत असताना तुकोबरायाच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तन करता घेतलेला हा अभंग आहे खर तर पतित असणाऱ्या जीवाच्या उद्धाराकरता संत आणि भगवंत या धरातलावरती येतात म्हणजे जनताच्या उद्धाराकरता संत आणि भगवंत येतात जंतही येतात संतही येतात आणि भगवंतही येतात पण तिघाचे येण्याची कारण काय असेल तर एक शब्दात बोलायचं झालं तर प्रारब्ध का बरे त्याचं कारण आहे प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षय प्रारब्ध हे भोगूनच संपावं लागतं कुणाला उत्तर आहे भगवंताला संताला आणि जनताला सर्वांनाच प्रारब्ध हे भोगून संपावं लागतं प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षय पण मग जंत हे स्वतः प्रारब्ध भोगण्याकरता येतात संतन भगवंतही त्यात करता येतात पण तिघाच्या येण्याचं प्रारब्ध वेगळं आहे तुम्ही आम्ही जीव आहोत आपल्याला जंत म्हणतात भगवान ज्ञानोबराय म्हणतात ते अंतर्नेन ती बापुडे म्हणून आगत्य सेवन घडे काय पुय पंक्तीचे किडे चिळशी घेती त्रिविध तापाने गांजलेले आणि पंचविषयामध्ये रंगलेले तुम्ही आम्ही जंत आहोत 3 ताप कोणते एक आध्यात्मिक 2 आदिभौतिक आणि 3 आदिदैविक 3 तापात रंगलेले आपण गांजलेले आहोत आणि पंचविषयात रंगलेले आपण आहोत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि जो त्रिविध तापाने गांजलेला आहे पंचविषयामध्ये रंगलेला आहे असा जीव पतित आहे अशा पतिताला पावन करण्याकरता संत आणि भगवंत येतात पण मग जीव पतित झाला त्याची काय कारण त्या जीवाच्या पतनाची कारण 3 आहे मुळात पतन म्हणजे काय आणि उद्धार म्हणजे काय आपल्याला शिव दशेतून जीव दशेला येणं हे पतन आहे ते कशामुळे घडलं माऊली म्हणतात वाया म्हणे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचिनी संगे जीव दशा वस्तू जीव शिव असताना तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा पण शिव असताना जीव दशेला प्राप्त झाला हे जीवाचं पतन आहे आणि त्या पतनाचे कारण 3 आहे ते पहिलं कारण आहे बोल नका जीवाचं स्वतः जीवच आहे मित माझा झालो शत्रू कैचे पुत्रधारा कैचा मित्रू कासया घातला पसरू अहो जगद्गुरु तुका म्हणे म्हणजे जीव स्वतःच्या पतनाचं कारण स्वतः जीव आहे जीवाच्या पतनाचं दुसरं कारण आहे ऐका कलीचे महिमान असत्यास विजले जन पापा देते अनुमोदन करती हेळण संताचे म्हणजे जीवाच्या पतनाचं कारण दुसरं कली आहे जीवाच्या पतनाचं तिसरं कारण आहे अघटित घटनापटी ऐशी माया
अजब तडाखा माया का डुबाया परमार्थ सबका नारद की तो भई नारदी ऐसी नौबत काची. म्हणजे जीवाच्या पतनाचे कारण किती झाली? 3. एक स्वतः जीवच, दुसरं कारण हा कराल विकराल कलिकाल, आणि तिसरं कारण असणारी अनादी सदसद विलक्षण अनिर्वचनीय शांत असणारी माया. हे जीवाच्या पतनाची 3 कारण आहे. आणि अशा पतित जीव या धरातलावरती येतो, त्याचं हे अनिच्छा प्रारब्ध भोगण्याकरता येतो. कारण कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्याम केटा युवावार्थ दावार्थ धर्माश्रुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्ती. म्हणजे जीवाला या धरातलावरती येण्याचं कारण अनिच्छा प्रारब्ध आहे. आणि मग येणारा जीव 3 कारणामुळे येतो. प्रारब्ध भोगण्याकरता येतो, पण त्याला कारण आहे आगा कर्मे जे उरावे कर्म. त्याला कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. दुसरं कारण आहे वासना. आणि तिसरं कारण आहे नाही अज्ञान वाचून मूळ या. तुम्ही बारकाईने पहा, आपल्या जीवनामध्ये आपण सर्वजण जे दुःख भोगतो, त्या सगळ्या दुःखाला कारण आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर कारण आहे. शरीराला कारण पाप पुण्य आहे. पाप पुण्याला कारण धर्माधर्म आहे. धर्माधर्माला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण राग द्वेष आहे. राग द्वेषाला कारण भेद ज्ञान आहे. भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणजे जीवाच्या जन्माची कारण 3 झाली. पुन्हा 1 कर्म, 2 वासना आणि 3 अज्ञान. या 3 कारणामुळे जीव इथे येतो. कर्मफल भोगण्याकरता येतो, वासना म्हणून येतो, अज्ञान म्हणून येतो, आणि परीक्षा प्रारब्ध असल्यामुळे खंती ते न करा होणे गाढव कुत्रा हे भोगत राहतो. मग असा जो स्वस्वरूपापासून पतित झालेला जीव आहे, अशा पतित जीवाला पावन करण्याकरता 2 जण येतात, भगवंत आणि संत. मग संतांचं कोणतं प्रारब्ध? उत्तर आहे संतांचं आहे स्वइच्छा प्रारब्ध. संतांचं स्वइच्छा प्रारब्ध का? येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देवना. सर्वांच्या पाठातलं वचन आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी 7 भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग अडराणी भरले जग उचिष्टाचा भाग ते शिवरला तो सेव. म्हणजे संत स्वइच्छा प्रारब्धाने येतात. आता त्यांच्या येण्याचे 3 कारण आहेत. आपण आपल्या येण्याची 3 कारण पाहिली जनताच्या. संतांच्या येण्याची 3 कारण आहेत. संतांच्या येण्याचं पहिलं कारण काय असेल? तर संतांच्या येण्याचं पहिलं कारण आहे अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव. जन जड आणि जीव यांचा उद्धार करण्याकरता संत येतात. माऊली महावैष्णव ज्ञानोबराच्या दरबारात आपली ही सेवा आहे. आणि त्या माऊलीबद्दल तुकोबराय म्हणतात, तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. आणि मग अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. तिथे जन जड आणि जीव. मग जन कोण, जड कोण आणि जीव कोण? तर जन आहे सच्चिदानंद बाबा, जड आहे भिंत आणि जीव आहे रेडा. अशा तिघाच्या उद्धाराकरता संत येतात. म्हणजे संतांचे येण्याचं कारण एक पतिताचा उद्धार करणं. दुसरं संतांचं येण्याचं कारण काय असेल? तर संतांचे येण्याचं दुसरं कारण आहे धनिवरी गावे हरीचे गुण. अनेक अभक्त तुम्हा आम्हाला भक्तीच्या मार्गाला लावावं याकरता संत येतात. त्याच्याकरता तुकोबरायचं पाठातलं सर्वांचे वचन आहे, वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे किंवा हरिभजनीय धवळीले जगत सुखविला लाग कळी या काळाचा. हे तुकोबराय बोलतात. आणि नामदेव महाराज माऊली बद्दल बोलतात, नामा म्हणे यांनी तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. म्हणजे भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरता संत येतात 2. आणि पहिलं कारण पतिताचा उद्धार करण्याकरता येतात. हे दुसरं कारण. पहिलं कारण पतिताचा उद्धार आणि दुसरं कारण भक्तीचा प्रचार प्रसार. आणि तिसरं कारण काय असेल? तर तुकोबरायचे पाठातलं सर्वांचे वचन आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. भगवान परमात्मा गोपाल कृष्ण बघा, आपण मागे एकदा बोललेलो आहोत, भारतीयाचा धर्मग्रंथ काय? तर कुराण हा भारतीयाचा धर्मग्रंथ नाही. बायबल हाही भारतीयाचा धर्मग्रंथ नाही. गीता सुगीता कर्तव्या किमने शास्त्र विस्तरही या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रुतः. म्हणजे भगवता गीते गीता इथे भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने रणांगणावर सांगितलेला ग्रंथ, त्याचं नाव गीता. हा आपला भारतीयाचा धर्मग्रंथ आहे, श्रीमद भगवद्गीता. आणि मग या श्रीमद भगवद्गीतेमध्ये
भगवंताने काही ज्ञानी भक्ताची लक्षण सांगितली आणि श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुद्धा काही ज्ञानी भक्ताची लक्षण सांगितली. म्हणजे भगवंतांनी दोनच ग्रंथ सांगितले कृष्ण परमात्म्याने. एक तारुण्यात सांगितलं तो गीता, त्याच्यात जगाला जगावं कसं हे ज्ञान दिलं. उतरवाळ्यात सांगितलेला ग्रंथ तो श्रीमद भागवत महापुराण, त्याच्यामध्ये मृत्यू सोहळा कसा करावा हे ज्ञान दिलं. आणि निमित्त दोघांचं केलं. अर्जुनातीने व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्जुन निमित्त कृत्य आ श्री भगवान वासुदेवा. अर्जुनाचं निमित्त करून गीता सांगितली आणि उद्धवाचं निमित्त करून भागवत सांगितलं. आणि गीतेमध्ये आणि भागवत महापुराणामध्ये भगवंताने संतांची काही लक्षणं सांगितली, ज्ञानी भक्तांची लक्षणं सांगितली. ती लक्षणं खरी करून दाखवण्याकरता संत येतात. संतांची येण्याची किती कारणं झालीत मग? 3. पहिलं कारण काय? तुमामपतिताचा उद्धार करणं. दुसरं कारण काय? त्याच्याकरता भक्तीचा प्रचार प्रसार करणं. आणि तिसरं कार्य काय? कारण काय? तर ज्ञानी भक्ताची भगवंताने श्रीमद भागवत महापुराणामध्ये गीतेमध्ये जी लक्षणं सांगितली ती खरी करून दाखवण्याकरता संत येतात. म्हणजे येणारे किती? 3. 1 संत जीव, 2 संत ज्ञानोबा तुकोबा आदी करून मंडळी, आणि 3 भगवंत. मग आजच्या अभंगामध्ये संताच्या उद्धाराकरता येतात आणि येणारे कोण आहेत? दोघं, संत आणि भगवंत. तुम्हा जनताच्या जीवाच्या उद्धाराकरता संत येतात आणि भगवंत येतात. कराल विकराल कलिकालामध्ये तोच परमात्मा या दोन रूपाने येतो. निर्गुण निराकार ब्रह्म, त्याला माया उपाधी लागली का ईश्वर म्हणतात, त्याला अविद्या उपाधी लागली का जीव म्हणतात, आणि त्याला तुमच्या आमची करुणा उपाधी लागली का संत म्हणतात. आणि मग ते करुणा उपाधी घेऊन ज्या वेळेला येतं संत रूपाने अवतरित होतात, आणि माया उपाधी घेऊन येतात त्यावेळेला भगवंत रूपाने अवतरित होतात. कलियुगामध्ये 3 युगाचा मागच्या वृत्तांत पहा. कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग. या 3 युगामध्ये परमात्मा भगवंत रूपाने अधिक वेळेला आलेले आहे. संत रूपाने आले पण कमी वेळेला. आणि या कलियुगामध्ये भगवान परमात्मा विटेवर उभे आहे भगवंत रूपाने, पण संत रूपाने त्यांनी अधिक अवतार घेतले. आपलं महाराष्ट्र म्हणजे संतांचं उभं पीक आहे. उत्तराखंडला देवभूमी म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्राला संतभूमी म्हणतात. संत रूपाने परमात्मा येतात, भगवंत रूपाने येतात. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय हे अवतार प्रयोजन सांगतात. कोणाचं? संतांचं नाही, भगवंताचं सांगतात. आणि भगवंताचं अवतार प्रयोजन भगवंताने जे सांगितलं ते जगद्गुरु तुकोबराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल. आणखी एक बारकावा असा आहे, संतांच्या येण्याला, भगवंताच्या येण्याला आणि जंत जीवाच्या येण्याला संत वाङ्मयामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे शब्द आहेत. संतांच्या येण्याला संत वाङ्मयामध्ये शब्द काय? तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, म्हणजे अवतार असा शब्द संतांच्या येण्याला आहे. भगवंताच्या येण्याला शब्द संत वाङ्मयामध्ये वेगळा आहे आणि तुम्हा जनताच्या येण्याला संत वाङ्मयामध्ये शब्द वेगळा आहे. आपल्या येण्याला संत वाङ्मयामध्ये शब्द काय आहे? जन्म असा आहे. आपल्या पाठातली प्रमाण आहे, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, याची झाले अंगे हरिरूप. म्हणजे आपल्या येण्याला शब्द जन्म आहे, संतांच्या येण्याला शब्द अवतार आहे, आणि भगवंताच्या येण्याला शब्द प्रगट असा आहे. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव प्रगटला हा राघव, किंवा प्रगट भयो भगवान गोकुलमय, प्रगट भयो भगवान. म्हणजे भगवंताच्या येण्याला शब्द प्रगट आहे. आता अपवादात्मक स्थळामध्ये कधी कधी संतांच्या येण्याला शब्द सुद्धा प्रगट आहे आणि भगवंताच्या येण्याला शब्द सुद्धा अवतार आहे. मी प्रमाण देईल आपल्याला. भगवंताच्या येण्याला शब्द कधी कधी अवतार आहे. आजच्याच अभंगात तुका म्हणे, आपला धर्मरक्षक आहे तुका म्हणे, धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. बरोबर. इथे येणं कुणाचं आहे? भगवंताचं. आणि शब्द काय वापरला? अवतार. म्हणजे काही ठिकाणी भगवंताच्या येण्याला शब्द सुद्धा अवतार आहे आणि काही ठिकाणी संतांच्या येण्याला शब्द सुद्धा प्रगट आहे. एक प्रमाण देतो सर्वांच्या पाठातलं, माऊलीच्या दरबारातली ही सेवा आहे. माऊली म्हणतात, आपला नाथ बाबा माऊलीचं वर्णन करताना एका प्रसिद्ध वचनात म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. इथे भगवंतात येण्याला शब्द काय, संतात येण्याला शब्द काय वापरला? प्रगट.
म्हणजे प्रायः बहुलतेने संतात येण्याला शब्द जन्म आहे, भगवंतात येण्याला शब्द प्रगट आहे आणि संतांत येण्याला शब्द अवतार आहे. पण काही अपवादात्मक स्थळ असते ठिकाणी भगवंतात येण्याला शब्द सुद्धा अवतार आहे आणि संतांत येण्याला शब्द सुद्धा जन्म आहे. असं का? त्याचं कारण हेच आहे की देव आणि संत दोन नाहीच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हाही अभेद तिथं आपल्याला दाखवायचा आहे. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताचा अवतार प्रयोजन सांगत असताना काय बोलतात तेच निरूपणाकरता घेतलेल्या या बाळ क्रीडेच्या 3 चरणाच्या अभंगापैकी शेवटच्या चरणामध्ये बोलतात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, 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 आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. गेला नारायणे अवतार, गेला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, अवतार गेला नारायण अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. आहे तुका धर्म संस्थापने, केला गेला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. भगवंत जयंतीला शब्द जरी प्रगट असला तरी आजच्या अभंगामध्ये अवतार असा शब्द महाराज वापरतात. म्हणजे भगवंताने अवतार कशा करता घेतला या धरातलावरती गोपाल कृष्णाने द्वापार युगामध्ये, महाराज त्याचं उत्तर देतात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. नारायणे धर्म संस्थापकाने अवतार केला असं तुका म्हणे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मुळात नारायण शब्दाचा अर्थ आहे नरनाम आयन नारायण, किंवा नराचे जे अधिष्ठान यालागी बोली जे नारायण असे एकनाथी भागवतामध्ये नाथबाबा म्हणतात. किंवा नार शब्दाचा एक अर्थ आहे जल पाणी, त्या पाण्यामध्ये शेषावर शयन करतो म्हणूनही त्याला नारायण म्हणतात. आणि आपलं जे अंतिम गंतव्य स्थान आहे म्हणून त्याला नारायण म्हणतात. अशा नारायणाने या नराच्या कल्याणाकरता म्हणजे नराचा नारायण बनवण्याकरता अवतार घेतला. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. मुळात अवतार शब्द सुद्धा हा संस्कृत प्रचूर आहे. अवतार यामध्ये एक धातू आहे आणि एक उपसर्ग आहे. असे धात्वा भवा अर्थापि भवन्ति. एका धातूचे अनेक अर्थ असू शकतात. काही धातूचे 2 अर्थ असतात, काहीचे 4 असतात, काहीचे 5 असतात, काहीचे 10ही अर्थ असतात. आणि त्यातले त्यात पुन्हा त्या धातूला उपसर्ग लागला की आणखी अनेक अर्थ होतात. एक उदाहरण मी देतो. 10 अर्थाचा एक धातू आहे. तुम्ही ऐका. दिव नावाचा धातू आहे, त्याचे 10 अर्थ आहे. दिव क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, दुती, स्तुती, मद, मोद, स्वप्न, कांती, गती. किती झाली? 10 अर्थ झाले. एका धातूची 10 अर्थ आहे. तसा या ठिकाणी तृतरती हा धातू आहे, त्याचा अर्थ तरणे असा आहे. पण त्याला उपसर्ग लागला की धातूचा अर्थ बदलला जातो. एक संस्कृत छोटीशी पंक्ती, उपसर्ग धातू अर्थ बलात अन्यत्र येते. उपसर्ग धातूचा अर्थ बदलवतो. कसा तो बघा. जसं एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर हृ हरती हिरावून घेणे असा धातू आहे, त्याला आ उपसर्ग लागला आहार खाणे. वि उपसर्ग लागला विहार फिरायला जाणे. सम उपसर्ग लागला संवार एकाचा नाश करणे.
परिउपसर्गाला परिहार कीर्तनाच्या अगोदर दिला जाणे, असे अनेक अर्थ बदलतात. तसा तृतरते म्हणजे तरणे, तरणे म्हणजे खालून वर जाणे. पण त्याला औपसर्गाला अवतरती, अवतरणे म्हणजे वरून खाली येणे. आता वरून खाली येणं चांगलं की वाईट? व्यवहारामध्ये वरून खाली येणं हे वाईट मानलं जातं. एखादा जर पंतप्रधान पदावर असेल आणि तो जर गावाचा सरपंच झाला तर पंतप्रधान हेही पद आहे आणि सरपंच हेही पद आहे. पण ज्या पंतप्रधान पदाची जी गरिमा आहे, श्रेष्ठत्व आहे, महिमा आहे, मात्र त्याला मान सन्मान आहे, तो पण सरपंच पदाला नाही. म्हणजे वरून खाली येणं हे नीच दर्जाचं, निकृष्ट दर्जाचं मानलं जातं, हे खरं आहे. पण एक दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे. जिथं प्रेम असतं तिथे मोठ्या मनुष्याला लहान होण्यामध्ये आनंद वाटतो. आणि जिथे ज्ञान असतं, म्हणजे काय आहे, ज्ञान आणि प्रेम दोन शब्द घ्या. लहान जीवाला महान बनवतो त्याचं नाव ज्ञान आहे, आणि महान भगवंताला, संताला लहान बनवतं त्याचं नाव प्रेम आहे. भक्ताचं तुमचं आमचं प्रेम आहे म्हणून ते महान आहे, पण आपल्याकरता लहान होतात. घराघरामध्ये आपण पहा, एखादा PSI असतो, पूर्ण तालुका जिल्हा त्याच्या ताब्यात असतो. त्याच्या हातातला हंटर बघून भल्या भल्याची गाळण होते. आणि तोच PSI घरी आल्याच्या नंतर त्याचा टेंबड कार्ट त्याचा नातू समोर येतो, तो म्हणतो, आजोबा आजोबा मला घोडा पाहिजे. अरे म्हटले, बाळा घोडा तुला पाहिजे खरं आहे, पण आता घोडा उद्या आणू आपण. नाही म्हटले, मला आता पाहिजे. अरे आता रात्र झाली, आता कुठून आणणार? तो म्हटला, नाही तुम्ही व्हा. तो आजोबा लगेच घोडा होतो की तो गुडघ्यावर बसतो आणि घोडा होतो. आणि तो नातू त्या आजोबाच्या पाठीवर बसतो आणि तो म्हणतो आता हंटर पाहिजे. त्या आजोबाच्याच हातातला हंटर घेतो, त्यालाच मागून मारतो, चल मेरे घोडे टिकचिक टिकचिक. तो लगेच चालायला लागतो. आता मला सांगा, तो PSI एक घोडा झाला, याच्यात त्याला दुःख आहे का आनंद आहे? बोला पटकन. आनंद. आनंद आहे, प्रेम आहे. तिथे महानाला लहान होण्यात आनंद वाटतो. तसा भगवान परमात्मा महान आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईची धेंडे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. विश्व व्यापक कमळापती त्याची गवळणी कडिये घेतली. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. जसं त्या संताच्या बाबतीत म्हटलेलं आहे, नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ त्याची शुद्ध नाही. हा भक्तीचं नवल आहे. तसं भक्ती होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. त्या भक्ताचं नवल पाहून एवढा परमात्मा तो लहान होतो आणि त्याच्यात त्याला दुःख नाही, आनंद आहे. येतो कशा करता तर आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार, हे त्याचं परम प्रयोजन आहे. आणि हीच गोष्ट परमात्म्याने गीतेमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. म्हणजे काय, सर्वांच्या पाठातला श्लोक आहे बघा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्याच्या पुढचा श्लोक आहे, साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. त्यातलं पहिलं कार्य आहे साधूनां परित्राणाय, दुसरं कार्य आहे दुष्कृतां विनाशाय, आणि तिसरं कार्य आहे धर्म संस्थापनार्थाय. किती कार्य सांगितली? 3. आजच्या अभंगातली चरण किती? 3. हे 3 चरणामध्ये हे 3 अवतार प्रयोजन भगवंताने जी गीतेत सांगितले, तुकोबराने गाथेत सांगितले. आपला माथा जागेवर असेल तर लक्षात येईल. विठ्ठल गीतेमध्ये भगवंताने पहिलं सांगितलं काय? धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. बरोबर, म्हणजे ते शेवटचं आपण घेतलं, कारण आपल्याला शेवटून आता खालून वर जाणार. तसं तुकोबराय म्हणतात, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्माची स्थापना करण्याकरता नारायणाने अवतार केला, अवतार घेतला. कोणत्या धर्माची स्थापना केली? प्रत्येक युगामध्ये धर्म वेगवेगळा आहे. धर्म धर्म म्हणजे काय? धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत ज्याचं धारण केलं असता, धारणात धर्म तिथपर्यंत घेऊन जातो, त्याला धर्म असं म्हणा. मग धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत ज्याची धारणा केल्याच्या नंतर आपल्याला घेऊन जातो, त्याला जर धर्म म्हणत असेल तर धर्ममूर्ती परमात्म्याच्या प्राप्तीची धारणा ज्याची युगायुगात वेगवेगळी केली ते धर्म आहे. मग कृपये ध्यायतो विष्णू त्रेतयाम यजेतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलोतत हरी कीर्तना. कलियुगामध्ये कृपये ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये ध्यान केलं का धर्ममूर्ती परमात्म्याची प्राप्ती होत होती. म्हणून धर्मरूपी साधन कोण होतं कलियुगात? कृतयुगामध्ये ध्यान. त्रेतयाम यजतो मखै, त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्याच्या नंतर परमात्म्याची प्राप्ती होत होती, म्हणजे यज्ञरूपी धर्म. द्वापारे परिचर्यायाम,
द्वापार युगामध्ये सेवेने परमात्म्याची प्राप्ती होत होती, म्हणजे परिचर्या सेवारूपी धर्म. आणि कलतत हरी कीर्तनात कलियुगामध्ये नाम संकीर्तन हा काय धर्म आहे. एक आमच्या शंकर बाबाने आम्हाला चाल शिकवली होती चातुर्मासाला असताना. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखमा देवरू विठ्ठलाचे. आणि तिथे म्हटलेला आहे ध्रुवपदात, निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. म्हणजे कृतयुगामध्ये ध्यानरूपी धर्म, त्रेतायुगामध्ये यज्ञरूपी धर्म, द्वापार युगामध्ये परिचर्यारूपी धर्म आणि कलियुगामध्ये संकीर्तन रूपी धर्म याची स्थापना करण्याकरता आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. पण मग धर्माची स्थापना हे परम प्रयोजन आहे आणि आवांतर प्रयोजन दोन आहे. त्यातलं एक आहे दुष्कृताम विनाशाय. हे दुष्कृताम विनाशाय हे अवतार प्रयोजन सांगत असताना निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणात महाराज बोलतात, हे सोंग तारीले या रूपे अनंते, हे सोंग तारीले या रूपे अनंते, रूपे अनंते. पुढेही बहुत पुढेही बहुत करणे आवे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. पुढेही बहुत करे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. एक पाठातलं वचन सर्वाच्या घरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंग. सगळी सोंगच परमात्म्याने घेतलेली आहे जगत कल्याणाकरता. मग तुकोबराय म्हणतात हे सोंग सारेले या रूपे अनंते. हे म्हणजे कोणतं ते आपण पुढे येणारच आहे. या रूपे अनंते हे सोंग सारिले का बरं, पुढेही बहुत करणे आहे. पुढे काय करणे आहे तर त्या गीतेतल्या 4थ्या अध्यायातल्या आपण साधूनाम परित्राणे दुष्कृताम विनाश आहे हे करणे आहे. दुष्टांचा विनाश करणे आहे. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. या दुष्टांचा सुळसुळाट झाला की सज्जनाला जगणं कठीण होतं आणि धरणी माता त्यांच्या पापाच्या बोजाने तिला नकोसं वाटतं. एक गोड दोहा आहे बघ कबीरदासजीचा बहुतांश, जल से पतला कौन है, कौन भूमी से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. किती प्रश्न झाले तुम्ही लक्ष द्या बरं का. जल से पतला कौन है, कौन भूमी से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. किती प्रश्न विचारले, 4 प्रश्न विचारले. छान. जल से पतला कौन है ते म्हटले जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. जलापेक्षा पातळ द्रवरूप ज्ञान आहे, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी. भूमीला सर्वात मोठा भर पापी लोकांचा होतो. पापी जी अभक्त दैत्य ते मातले धरणीची झाले मोजे त्याले. पाप भूमि से भारी. आणि तेज कोण आहे, कोण आगन से तेज आहे तर क्रोध आगन से तेज आहे. कोण काजळ म्हणजे माता सुरमा लावतात ना डोळ्याला, तर कोण काजलची काली तर बोले कलंक काजलची काली. म्हणून मनुष्याचं जीवन निष्कलंक असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ काय, दुष्कृताम विनाशाय, दुष्टांचा विनाश करण्याकरता भगवंताने हे संसारले आणि अनेक दुष्टांचा विनाश केला. तुम्हाला माहिती असेल गोकुळातून परमात्मा कुठे गेले होते, मथुरेमध्ये. आणि मथुरेमध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्यांनी बोहणी कोणापासून केली, त्या धोब्याच्या एक लावली त्याला चपराक, तो जागेवर आला. पुढे कोल्यापीड नावाचा एक सहस्र हत्तीचं ज्याच्यात बळ आहे तो कोल्यापीड नावाचा हत्ती आला, त्यालाही देवाने संपवला. आणि त्याचे 2 दात घेऊन कंसाच्या सभेमध्ये गेले. चाणूर मुष्टिक आधी करून मल्लाला संपवलं आणि एक मुष्टिका घात केला त्या कंसाच्या वक्षस्थळावर. रक्ताची गुळणी त्याच्या मुखातून आली, कंस संपला. आणि कंस म्हणजे अगदी औरंगजेबची परंपरा, म्हणजे त्या परंपरेतला कंस म्हटलं तर वावगं होणार नाही, किंवा ते कंसाची परंपरा निभावणारा औरंगजेब आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही.
कारण औरंगजेबनी सुद्धा आपल्या बापाला मारून गादीवर बसला. त्यांची परंपरा ती आहे. तर कंसाने तसं मात्र केलं नाही. कंसाने केलं काय? उग्रसेनाला बंदिवासामध्ये ठेवून तो मथुरेचा राजा झाला. त्या कंसाला संपवलं, उग्रसेनाला राज्यावरती बसवलं. पण मग कंसाच्या 2 बायका असती आणि प्राप्ती त्या जरासंधाच्या मुली. जरासंध ना म्हणजे त्याचाही जन्म अलौकिक आहे. त्या जरासंधाला जरा नावाच्या राक्षसीने सांधलं म्हणून त्याचं नाव जरासंध. कारण जरासंधाचे वडील त्यांना वाटलं आपल्याला मुलगा पाहिजे. एक साधू प्रसन्न झाले, त्यांनी एक फळ दिलं आणि त्यांनी आपल्या दोन्ही पत्न्याला ते कापून दिलं. अर्धार्ध बाळ जन्माला आलं, ते अशुभ म्हणून त्यांनी जंगलात फेकून दिलं. एक राक्षसी चालली आणि तिने ते बघितलं आणि त्या राक्षसीनेला नवल वाटलं आणि तिला काहीतरी विद्या येत होती. तिने ते दोन्ही जॉईन केले, काय मंत्र तिने जपला आणि त्या जरायाने त्या 2 लेक बाळ अर्ध शरीर ते सांधलं, जोडलं म्हणून त्याचं नाव जरासंध पडलं. आणि मग तो जरासंध ह्या 2 मुली आपल्या जावयाला कृष्णाने मारलं म्हणून तो आपल्या कन्येचा कैवार घेऊन तो जरासंध मथुरेवर 1 वेळेला नाही 2 वेळेला नाही तब्बल 17 वेळेला आला. जसा मोहम्मद घोरी पृथ्वीराज चव्हाणाकडे आला आणि पृथ्वीराज चव्हाणने त्याला सोडत गेला आणि त्याचा परिणाम त्यालाच घात झाला. खरं सावध व्हायला पाहिजे, कारण विंचवाला कितीही कुरवाळलं तरी तो नागी मारल्याशिवाय राहत नाही. सर्पाला किती दूध पाजलं तरी तो फणा उगारल्याशिवाय राहत नाही. आणि विंचवाची सर्पाची जात ही वेळीच ठेचली पाहिजे. पण पृथ्वीराज चव्हाण त्याला मात्र ते सावध झाले नाही. राजे शिवछत्रपती मात्र याबाबतीत सावध आहे म्हणून तो स्वराज्य आलं. तुका म्हणे सापा त्याने कुरवाळीले बापा. मग कुरवाळीले तर काय त्याने प्रसाद देणार आणि तो त्याला आपल्यासारखं करून टाकणार. काय आहे म्हणजे यांना वेळेत सावध केलं पाहिजे. त्या कंसाला ज्यावेळेस जरासंध आला तो 1 वेळेला आणि तब्बल 17 वेळेला 23 अक्षुनी सैन्य घेऊन आला. त्यावेळेला बलराम श्रीकृष्णाला म्हणतात, हा सर्प आहे, विंचू आहे. कोण? जरासंध. याला जिवंत सोडला तर हा पुन्हा येत राहणार. आपल्याला जीवदान दिलं म्हणून तो जागा नाही होणार. विनाशकाली विपरीत बुद्धी, त्याला कशाला सोडतो? एकदा संपून म्हणजे त्याची आत्यंतिक निवृत्ती करावी. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. पण गोपाळ कृष्ण म्हणतात जरासंधाला, अरे बाबा असं नाही. म्हणजे का? आपण दुष्कृता विनाशाही याच्या करता आलो. हे सोंग सारेले या रूपी आनंद पुढे बहुत करणे आहे. दुष्टांचा विनाश करण्याकरता आलो. या भारत राष्ट्रामध्ये सगळ्या पृथ्वीवरती दुष्ट शोधण्याकरता आपण कुठे कुठे जाणार? हा सगळ्याला शोधून आणतो, इकडे घेऊन येतो. बसल्या जागेवर आपण निवृत्ती करायची. म्हणजे हा दिल्लीत घेऊन आला का आपण संपवायची, बाकी याला सोडून द्यायचा. असा प्रकार झाला. म्हणून पुढे बहुत करणे आहे. मग त्यात जरासंध संपवला. त्याच्यानंतर तो काळ येऊन संपवला, मुचकुंद्याच्या गुफेमध्ये नेऊन कंसाला संपवला. अनेक दैत्य भगवान परमात्म्याने तिथे संपवले. म्हणजे पुढेही बहुत करणे आहे, हेही कार्य घडले. पण हे सोंग सारणे म्हणजे कोणते? तर भगवान परमात्म्याने साधूनाम परित्राणाय नामक सोंग सारलं आणि ते कार्य कुठे केलं तर गोकुळात केलं. ते निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे. दसे चरित्र केले नारायणे, ये दसे चरित्र केले नारायणे. रागता गोधने राखीत आहे, रागता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. रागता गोधने राखीत आहे, रागता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हे सोंग सारेले या रूपी अनंत ते अगोदर म्हणतात, हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. म्हणजे रांगता गोधने राखिता हे सोंग परमात्म्याने सारलं, जे पुढेही बहुत करणे आहे, दुष्कृता विनाशा हे करण्याकरता. पण मग आता आजचं कोणतं कीर्तन हे बोला? काल्याचं कीर्तन. आपण नेहमी बोलत असतो. इथे मी मागे 1-2 वेळेला बोललेलो आहे, तुम्हाला आठवण करून देतो. आपण बोललो होतो की मंदिराला पूर्णता कधी? तुम्ही उत्तर दिलं होतं वा, काल श्रवण झाल्याच्या नंतर कळचा प्रत्येक काही प्रसादी बांधकाम नाही. बरोबर आहे. आता कीर्तन झाल्याच्या नंतर आपण सर्वजण महाप्रसाद घेणार आहोत, त्याला पूर्णता कधी?
ढेकरा सरीचे जेवण दिसे साचे नाहीतरी काचे गुंतागुंती. म्हणजे कलचार आपलं ते ढेकर आल्याच्या नंतर पीडित पापताप कोकित तिचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. नदीला पूर्णता कधी उत्तर आहे समुद्राला पोचल्याच्या नंतर. नंतर त्या सोन्याला पूर्णता कधी उत्तर आहे 16वा कस लागल्याच्या नंतर. तसं आपल्या उत्सवाला मला वाटतं 16 वर्षच ना काय भाग्य आहे बघा आहे ना. 16व्या वर्षाच्या या सोहळ्याला पूर्णता कधी काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर. काल्याचं कीर्तन झालं की माठळकर मंडळी म्हणतील महाराज झाला काला आता हाला, पुन्हा आला आता का आला, झाला काला आता हाला, आता पुढच्या वर्षी आला. आता अर्थात काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे. आणि मग काला म्हटल्याच्या नंतर काल्याचा नियम आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. किंवा महाराज म्हणतात गायीनं ते लिला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी. चरित्राचा आचार नाही विचार नाही करायचा तो उच्चार. आणि कोणत्या फक्त गोकुळी. खर तर देवाचा चरित्राचा विचार केल्याच्या नंतर 4 प्रकार पडतात. म्हणजे चरित्र काय हो, शेतात राहते ती चरित्र हा ज्याचं निरीक्षण परीक्षण केलं असता आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रेरणा भेटते त्याला चरित्र म्हणतात. आणि खरं तर तुमचं आमचं चरित्र असतं का हो, नाही काहीतरी बोला. उत्तर आहे आपलं चरित्र नसतं. मग आपलं काय असतं, आमचे गुरुजी म्हणत असतात आपलं चित्र असतं. कधी कधी विचित्र असतं, जास्तच बी नसलं तर चित्र विचित्रही असतं, पण चरित्र नसतं. चरित्र कुणाचं असतं, भगवंत किंवा भगवत मान्य संतांचं असतं. पण आजचा दिवस हा संतांच्या चरित्राचा नसून भगवंताच्या चरित्राचा आहे. कारण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी म्हटलेले गेले, संते गोकुळी म्हटले नाही. म्हणून भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा, आचार नाही आणि विचार नाही. एका तरुणाने मला एक दिवस विचारलं का हो महाराज आचार का करायचा नाही. मी म्हटलं आपल्याला ते शक्य नाही म्हणून. ते म्हटले कसं शक्य नाही. म्हटलं हे बघ एक संतांचं वचन आहे आपण सर्वांनी ऐकलेले. गिरी गोवर्धनी येणे उचलेला कालिया महासर्प नाथुनी आणिला जळता वनवा मुखीची प्राचेला गिळता आगासुर चिरुणी चांदीला. म्हणजे परमात्म्याने गिरी गोवर्धन उचलला. आपल्याला योगेश्वर महाराज असतील स्वराज महाराज असतील यांच्या हातातला मृदंग उचलायचं म्हणलं करंगळीवर तर शक्य आहे का. उत्तर आहे नाही. म्हणून आपण त्याच्या चरित्राचा आचार करायचा नाही. नंतर कालिया महासर्प नाथुनी आणला. कालिया सर्प यमुनेच्या डोहात त्याला वर काढला आणि त्याच्या खाण्यावर भगवान परमात्म्याने तांडव नृत्य केलं. आपण झुरळ किंवा पाल निघाली तरी 4-4 हात उड्या मारतो, टॉयलेट मधून बाहेर येतो. मग आपण त्याच्या चरित्राचा आचार करू शकतो का. त्याच्या पुढचं उदाहरण बघा. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. 16,108 परमात्म्याने भोगल्या आणि एकेकीला 10 मुलं आणि 1 कन्या आहे. आणि तरीही दिली वाट यमुने माये खरी हो. यमुना मातेकडे येतात दुर्वासाला भोजन घेऊन जाताना आणि यमुना माईला म्हणतात आमचे मिस्टर गोपाल कृष्ण 16,108 भोगून आणि प्रत्येकाला 11 संतती असूनही तो जर बाल ब्रह्मचारी असेल तर मैया वाट दिली ना. आपल्याला एक सुधरू देत नाही. आपण त्याच्या चरित्राचा आचार कसा करायचा. दिली वाट यमुने माये खरी हो. म्हणून आपण कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा फक्त उच्चार करू शकतो. आणि आचार विचार करायचा असलं तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एक बाणी एक वचनी एक पत्नी आहे. त्यांचा आपण आचार विचार आणि उच्चार तिन्ही करू शकतो. पण गोपाल कृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. आणि तो आजचा दिवस असल्यामुळे आणि चरित्र ते उच्चारावे ते हे दूरदर्शक वाचक सर्वनाम आहे. आणि कुठला तर गोकुळ असला असं महाराष्ट्रात उभारून तुकोबराय सांगतो चरित्र ते उच्चारावे कोणते जे देवे गोकुळी केले. आता गोकुळी केले असल्यामुळे आपल्याला इथे मथुरेमध्ये थांबायला काही वेळ नाही. मग आता मी शंकर बाबाला विनंती करतो की गोपाल कृष्णाला घेऊन लगेच तुम्ही आता गोकुळात जा. नंदाच्या घराला हरी हरी घराला मज देई गोकुळाला मज देई गोकुळाला मज देई गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज देई गोकुळाला मज देई गोकुळाला मज देई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मला इथे ठेवू नका.
मला आता गोकुळाला घेऊन जा. अरे म्हटले बाळा, गोकुळाला न्यायला तू सांगतो, पण आमच्या हातापायात बेड आहे. म्हणले त्याची चिंता करू नका, उचलेला कमळापतीत पायीचे बंधने कळत. आणि म्हटले रक्षपाळ मनशी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. आणि मग वसुदेव तेवढ्या वेळामध्ये परमात्म्याला टोपलीमध्ये घेतात आणि निघतात. परमार्थ मार्गामध्ये उपनिषदातले एक वचन आहे, श्रेयांसी बहु विघ्नानी भवंती. 4 गांजा फुकणारे, 4 बिड्या उडणारे, 4 नको ते उपद्व्यापी लोक एकत्र आले का त्यांना विघ्न येत नाही, कारण तेच मोठं विघ्न आहे. त्यांना कोणतं विघ्न येईल? बरोबर की नाही? ते स्वतःच विघ्न आहे, त्यांना दुसरं विघ्न येईल कसं? पण परमार्थिक लोक 4 एकत्र आल्याच्या नंतर त्यांचेच बऱ्याच वेळेला मतभेद होतात. त्यांचाच एक बऱ्याच एकाचा निर्णय एकसारखा होत नाही. आणि त्यामुळे श्रेयांसी बहुनी विघ्नानी भवंती. आता भगवंताला घेऊन जाणे म्हणजे श्रेष्ठ कार्य आहे. त्यात विघ्न काय आलं? मग त्यावेळेला पूर चढाला आचाट त्याची लाविला अंगुष्ट. यमुना माया दुथड्या वाहू लागली. काय आहे ते यमुना म्हणजे तिलाही वाटलं नंतर आपले मिस्टर कधी येतात, कारण एका नात्याने 16,100 आतमध्ये ती आहे. आणि मग पुन्हा कधी येणार, कधी यमुनेच्या तीरावर येणार, आणि कधी खेळ खेळणार, आणि कधी आपलं दर्शन होणार, म्हणून दर्शन घेण्याकरता ती वाढली. पण मग एकदम खाली का गेली? एक तर कारण सांगितलेले परमात्म्याने तिला अंगठा लावला म्हणून खाली गेली. दुसरं कारण सांगितलेलं आहे की आपल्या सासऱ्याच्या दाढीला ती लाजली म्हणून खाली गेली. कारण वसुदेव तिचे सासरे ना. श्रीकृष्ण जर नवरात्र, वसुदेव कोण? सासरे. पूर्वीच्या काळी मर्यादा पाळली जायची. सासऱ्यावरती, सासऱ्याच्या समोर अगदी डोक्यावर पदर न घेता माऊली येत नव्हत्या. आता हल्ली जरा ते नाही राहिलं सिस्टम, पण होतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होते या गोष्टी. आजही काही ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. सर्वत्र लुप्त झाले असं मात्र नाही. ज्यांना संस्कृतीचं भान आहे, संस्कृतीबद्दल आदर आहे, ती लोक आजही व्यवहारात व्यवस्थित वागतात. पण ती यमुना माया खाली गेली आणि गोपाल कृष्णाला परमात्म्याला त्या वसुदेवानी ठेवलं. कुठे? गोकुळामध्ये. गोकुळामध्ये परमात्म्याला ठेवलं आणि काय ठेवी तिथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला. आता ती मायाच आहे. ह्या मायाला धन्यवाद देतो मी सर्वांना. त्या कीर्तनात इतक्या शांत, इतक्या गोड कीर्तन ऐकतात. यांच्याकरता तुम्ही टाळ्या वाजल्या एकदा तर मला बडा आनंद वाटेल. इतकं गोड कीर्तन ऐकतात. नाही तर बऱ्याच ठिकाणी ते माया कधी शांत राहत नाही. ती माया इकडे आल्याच्या नंतर नामदेव महाराज वर्णन करतात, रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती तू तातडीने जाती कंसा सेवक सांगती उपजला वैरी त्याची तू आधी मारी त्वरे धाव घाली पाहे कन्या उपजली. पण काय केलं? काय कंसाने मागच्या सारखाच कार्यक्रम करण्याचं ठरवलं. कारण साही मारी तर दुराचारी आणि पुण्य सारावाय भेटी देवऋषी वधी बाळकाची ठेवू नको. मग साही मारी तर दुराचारी. 7वा जो गर्भ योग मायाने आश्चर्य करीत म्हणा माझी रोहिणी उदरी नेऊन घातला नकळे कोणाला देवावेन. आणि आता शंकर बाबांनी जो गोकुळात नेऊन पोचला तो 8 वर्षाची मूर्ती त्यावेळेला प्रगट झाली होती. ती गोकुळाला गेले. मग इथे ही 8वा समजून हिलाच 8वी समजलं त्याने. त्याला वाटलं ठेवायची नाही. मग हातीची निष्ठून गेली. ती म्हणायला लागली तुझ्या लागी वधी उपजला मज आधी. बाई माणसासोबत काय राजकारण करतो? अरे तुला मारणारा काळ बाळ रूपाने माझ्या अगोदर जन्माला आला. पण कुठे? त्याचा मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा, फेसबुक नंबर, व्हॉट्सअप नंबर, काही अकाउंट नंबर काही सांगितलं नाही. आला एवढं सांगितलं. कंसाच्या तोंडचं पाणी पडलं. कारण मृत्यू समोर दिसल्याच्या नंतर माणसाला भोग आवडत नाही. रोग दिसला की कोरोना बघा. जी लोक 8 दिवसाच्या आत धाब्यावर गेल्याशिवाय राहत नव्हती ती वर्ष घराच्या बाहेर पडली नाही. ती म्हटली घरात मरू पण बाहेर नको. कारण रोग पुढे दिसला का भोग आवडत नाही. आपण त्याचे साक्षीदार आहोत. काही बिचारे आपल्यातले गेलेत देवाघरी. आपण एक दिवस जाणार आहे, पण सध्याला तरी आपण आपल्या घरी आहोत. कधी जाईल, केव्हा काय येईल सांगता येत नाही. काल परवाची घटना पहा. तुकोबरा नाटाच्या अभंगात बोलता बाबा. तुकोबरा म्हणतात मग तेथे नसले काही सत्ता संपादा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यमाज्ञा. किती मोठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. किती मोठी सत्ता आहे आणि किती मोठी संपदा आहे, पण ठाईचे ठाई. माऊली म्हणतात ही लोण्याची उंडी घातली काळा नाळाचे तोंडी मासी पाक पाखडी तवहे सरे. एकदा त्याचं बोलणं आल्याच्या नंतर आपण बेभान झालो. आपल्याला काय एक दिवस न्यायला येणाऱ्याचं आपल्याला भान नाही. पण आपण जरी त्याला विसरलो तरी तो आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे. तो टपलेला आहे आणि योग्य वेळ आली का टपकन उचलतो. असा तो बगळा जसा माशाला उचलतो ना तसा उचलतो. मग तिथे सत्ता तुम्ही कोणत्या पदावर आहोत, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, काही घेणं नसतं त्याला. एकदा आला का तो घेऊन जाणार. ते तर कोणाचंही बळ चालत नाही. मग अशा पद्धतीचा हा काळाचं बळ आहे. आपण सांगत काय होतो का म्हणे काळ आता करू न शक्य बळ कधी भक्ती केल्याच्या नंतर. पण भक्ती जर केली नाही तर काळाच्या पुढे कोणाचंच बळ चालत नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडली का वरदा पंढरीनाथ भगवान
कंसाने तिलाही संपवण्याचा प्रयत्न केला, कारण काळ दिसत होता पुढे. पण तिने सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मग कंसाने काळ पुढे दिसल्याच्या नंतर कंसाने सगळी कामं बाजूला ठेवली, तातडीची मिटिंग घेतली. तातडीची अष्टप्रधानमंत्री बोलवले आणि कंस सगळ्याला बोलतो, आप कोई है क्या मैं कलाल जो मेरे बैरी को मार सके? तुमच्यात कोणी आहे का जो माझ्या वैर्याला मारेल? त्याच्यामध्ये सोनिया मावशी लगेच उठली, क्षमा करा हे असं होतं मला. आपलं पुतना मावशी लगेच उठली आणि ती पुतना मावशी म्हणायला लागली, कंसा काल जन्माला आलाय बाळाला मारण्याकरता, 1.5 फूट बोरला मारण्याकरता अर्ध राज्य बक्षीस देतो. हा तुझं डोकं म्हणजे काय टोपी अडकवण्याची खुंटी आहे का? त्याला काही कळतं मिळतं की नाही? अरे मी जाते आणि मारून येते, बिनपगारी फुल अधिकारी. कंस म्हटलं जा. पण कंस म्हटलं तुझं मॉडेल असं आहे, तुला कोणी ओळखेल? ती म्हणायला लागली माझी ब्युटी तुला माहिती नाही, ब्युटी पार्लर म्हणजे माया. कारण नामदेव महाराज वर्णन करतात काय, नामा म्हणे आली नंदाच्या घरात स्वरूप सुंदरा देवांगना, स्वर्गातल्या अप्सरेला रंभा तिलोत्तमाला लाजवेल असं मनमोहक रूप तिने घेतलं आणि केलं काय. महाराज वर्णन करतात दीन दुर्बळाची मारित बाळके करिता ती शोके माय बाप. अनेक मारली आणि मारून ती नंदाच्या वाड्यावर दरवाज्यावर थाप मारली. मैया यशोदेने दार उघडलं. मैया यशोदेने दार उघडल्याच्या नंतर पाहते तर हे गिराईक ओळखीच नाही. कपाळाला हात लावला, विचारलं कोण ग तू, व्हॉट इज युअर नेम? तिने सांगितलं माय नेम इज पुतना. पुतना शब्दाचा अर्थ पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. कुठलंच पावित्र्य जिच्या जीवनात नाही. अशा काही पुतना जगात कमी नाही. ती एक होती, तिचा सुसुराट झालेला आहे हल्ली. शूर्पणखेचा पुतनेकाचा नख वाढतात शूर्पणखेसारखी म्हणून ते शूर्पणखा. रामकृष्ण अरे राग मानू नका बरं. पण खरं ते काय, त्यात काय पुरुषार्थ बरं. आणि काही पुतना म्हणजे कुठलंही पवित्र कार्य करत नाहीत, नसेल तर ती पुतना आहे. आपण पुतना आणि शूर्पणखा होऊ नये. आपण बहिणाबाई, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई व्हावं. आपण कंस, रावण, दुर्योधन, कसाब यांचा आदर्श घेऊ नये. श्रावण बाळाचा, भक्त पुंडलिकाचा यांचा आदर्श आपल्या जीवनावर असावा. अभिमन्यूचा आदर्श असावा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचा आदर्श असावा. तर काहीतरी परिवर्तन होत. तर करत आपण संस्कृती करता जगतो, असा त्याचा अर्थ होईल. त्या पुतनाने सांगितलं माझं नाव पुतना आहे. यशोदेने सांगितलं बाई कशा करता आली? म्हणले तुझं बाळ पाहण्याकरता आली. आता बाळ पाहण्याकरता आले म्हटल्याच्या नंतर महिला मंडळ अनोळखी स्त्रीच्या हातात आपलं बाळ देत नाही. याला नजर लागेल, दृष्ट लागेल, काहीतरी होईल. आता माऊलीची ओवी आहे, वैशीच्या शेवटी एकच ते वांजुटी मोहातीने त्रिपुटी नाचू लागेल. उतरवायच झालेलं बाळ आणि ही अवदसा आली, हिची नजर लागली, माझं बाळ आजारी पडलं तर. यशोदेने पळवाट काढली. अगं आत्ताच त्याला नाहू घातलं, छानपैकी टाळू माखवली, त्याला शांत झोप लागलेली. पुन्हा कधीतरी येतो. तिचा नावेला झाला, कारण ती वेगळ्या रूपात होती, मूळ रूपात नव्हती. अरे जर मूळ रूपात आली तर मग आपलं पुढचं कार्य तळीला जाणार नाही. कारण न कळू देता हा कार्यक्रम करायचा आहे. करावं काय? पुतना तिथे थांबली, पण देव विचार करतात बोहणीचे गिरायक काय माघारी लावायचं कसं. आणि जी धंदेवाईक लोक असतात ते बोहणीचे गिरायक माघारी पाठवत नाही. देव तर फार मोठा व्यावसायिक आहे. तर घेऊन या चक्रगदा हाती धंदा करी तुम भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. राम अवतारामध्ये बोहणी त्या त्राटिकी पासून केली आणि कृष्ण अवतारामध्ये बोहरी या मावशी पुतना मावशी पासून केली. देवाने काय केलं? योगेश्वर महाराज देवाने काय केलं सांगू तुम्हाला. हरी हे रडते माझे बाळकाने समजावी तारा दिला. रडते माझे बाळकाने समजावी नाना परी समजावी ते मागील ते खाला देते. आपा दोन्ही हलरू गाते निजविते पाळला. रडते माझे बाळकाने समजावी तारायणा. रडते माझे बाळकाने समजावी तारायणा. पुतना ते भगवान परमात्म्याने रडायला सुरुवात केली. बाद कश्य रोदनम बलम असं म्हटलंय. बाळकाचं बळ कशात असतं? रडण्यात असतं. एकदा बाळ जर रडायला लागलं आणि हट्टाला टेकलं तर आईला, वडिलाला, आई बापाला काय वाटेल ती काम ठेवून त्याचं काय तक्रार असेल ती पहिली मिटवावी लागते. त्याला अपेक्षित काही द्यावं लागतं, तेव्हा ते रडायचं राहतं, अन्यथा नाही. आता यशोदा खुळखुळा देते, अंगाई गाते, चोखणी देते, आणखी काय काय करते. पण बाळ रडायचं कधी राहतं? माता वर्गाला विचारा आपण. त्याला जे अपेक्षित आहे, त्याला जे लागतं ते दिल्याच्या नंतर.
त्याला पाहिजे होती ही मावशी पुतना, आणि ही द्यायला लागली चोखणी खुळखळा. ते थांबेल कसं? ते आणखी आणखी रडायला लागलं. शेवटी देवानी पंचम लावला, षड्ज लावला आपल्या भाषेमध्ये. कारण जनाबाईची उद्गार आहे, त्याहो घेता भरतो दम आणि सर्वांगी आला धाम, एका जनार्दनी प्रेम यशोदेशी मावेना. आणि मग भगवान परमात्मा ते रडायला लागल्याच्या नंतर यशोदेने विचार केला, पुतणीच्या कानावर आवाज गेला आणि ती डायरेक्ट इनडायरेक्ट घरामध्ये आली. तिने सांगितले, यशोदे खोटारडी आहेस तू, कृष्ण रडतोय, जागा आहे आणि मला सांगते झोपलेला आहे. असं यशोदेची चोरी मुद्दे मला स्थित पकडली गेली. नाविलाज झाला. म्हटले काय म्हणणं आहे तुझं? काय नाही म्हटले, माझ्याकडे दे, माझ्या स्तनामध्ये दिव्य दूध आहे, त्याला मी पाजवते म्हणजे त्याला काही दिव्य सामर्थ्य प्राप्त होईल. यशोदा भोवळी बाबडी. यशोदा शब्दाचा अर्थ आहे यश, परोभ्य यशोभ्य ददाती ती यशोदा. दुसऱ्याला यश देते तिला यशोदा म्हणतात, आणि दुसऱ्याचं यश आपण आपल्यावर घेतो ती पुतना म्हणतात. ती यशोदेने दिलं तिला बाळ आणि आपलं घरकाम करायला निघून गेली. तिने पदराच्या आड घेतलं. तिने काही क्षण देवाला पाहिल्याच्या नंतर पुतना सुद्धा वैरभाव विसरून गेली, कारण देवाचं रूपच एवढं गोड आहे, मधुर आहे, विसरली. पण जी दुष्ट लोक असतात ना, ती चांगली जरी वागली तरी त्यांचा चांगुलपणा जास्त काळ टिकत नाही. म्हणजे सप्ताह आला, कार्तिकी वारी, आषाढी वारी, पंढरपूर, याच्यामध्ये बरीच दुष्ट लोक हे 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 सगळं ते सोडून देतात, पण ते जास्त काळ सोडत नाही. इकडे आले का पुन्हा जैसे थे. आणि जी लोक मूळची चांगल्या प्रवृत्तीची असतात त्यांचा वाईट प्रभावामध्ये वाहिली. आता निवडणुकीचा इलेक्शनचा काळ आहे, मग लोक देतात, फुकटची भेटली, फुकटचं भेटलं का ते तिकडे त्यांच्यासारखे होतात. पण मग खर्च करून काढायचं म्हटलं का ते पुन्हा त्याच्यात प्रवृत्त होत नाही, पुन्हा आपल्या मूळ स्वभावर येतात. असं ते घडत असतं. मनुष्याचा स्थायी भाव काय आहे त्यावरती अवलंबून असतं. पुतना ही मूळची वाईट. तिने देवाला पाहिलं, पुन्हा ती भानावर आली, मी याला पाहण्याकरता नाही मारण्याकरता आली. देवाने तिला पाहिलं, डोळे मिटून घेतले. आता देवाचे डोळे मिटण्याचे अनेक कारण आहेत. एक दोन तीन महत्वाची कारण अशी आहे. आपण सर्वांच्या पाठातले श्लोक आहे, यदा आदित्य गतम तेजो जगत भासते ते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. देवाचा एक डोळा सूर्य आहे, एक डोळा चंद्र आहे. ही सूर्य किंवा चंद्र लोकाला जाता कामा नये. हिला देव कृती पाहतो कधी कधी, आणि कधी त्यातला भावही पाहतो. त्या पुतनेने काय कृती केली एवढंच देवाने पाहिलं. तिच्या अंतकरणाचा भाव बाजूला सोडला, आणि जी कृती मैया यशोदा करते तीच ही केली, म्हणून याला यशोदेचीच गती द्यायची, हिला लोकांतराला पाठवायचं नाही, म्हणून देवाने डोळे मिटले. पुन्हा विष पिण्याचा अभ्यास लागतो बरं का. म्हणजे तुकोबराय म्हणतात, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. बचनागासारखी मधुरता कशातच नसते, इतकं ते गोड असतं. साखर कोडी सगळे गोड पदार्थ मागे पडले, पण ते खाताना गोड वाटतं, पण सांगणारा गोड सांगण्याकरता रास नाही, तो मरतो. असं बचनागाचं जालिम विष असतं. पण ते बचनागाचं विष सुद्धा खाणारे पचवणारी लोक आहे. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तो अभ्यास लागतो, आणि अभ्यास नसते विष पिलं तर महाराज असला तोही मरतो. मेला आमचे एक महाराज कोरोनाच्या काळामध्ये, नाव नका विचारू, तुम्हाला विचारायचं असलं मी खाली उतरलेलं विचारा, मग सांगतो तुम्हाला. म्हणजे महाराज जरी असला पण विष पिण्याचा अभ्यास नसला तर मरतो तो. मग भगवान शंकराचा विष पिण्याचा अभ्यास नाही ना. नाव योगेश्वर महाराजला लक्षात पण आलं, रामकृष्ण हरी. म्हणजे त्याला अभ्यास लागतो. तुमचा हा अभ्यास असल्यामुळे लक्षात आला, यांचा अभ्यास असल्यामुळे नाही लक्षात आला. ऐका, भगवान परमात्मा विचार करतात. विष पिण्याचा अभ्यास कोणाचा आहे सगळ्याला माहिती आहे. कोणता देव? भोळा महादेव, भगवान शंकर. कारण त्या समुद्रातून मंथनाच्या वेळेला विष निघालं, ते कोणी प्राशन केलं? भगवान शंकराने प्राशन केलं. भगवान शंकराचं ध्यान केलं, हे विष तुमच्याकडे घ्या आणि दही दूध तुपलून आमच्याकडे राहू द्या. भगवान शंकराचं ध्यान करण्याकरता डोळे मिटले. आणखी देवाने डोळे का मिटले? देव विचार करतात, हिची हिस्ट्री काय, याचा मागचा 7/12चा उतारा काय, याचा मागचा बायोडेटा काय आहे नेमका, बघितलं पाहिजे आपण. कारण ही अशी कृती का करते? बरं, वृत्तीला एक वेळेला दोन काम होत नाही. आपण त्या दिवशी बोललो, एकाच वेळेला तुम्ही आरती घ्या आणि एकाच वेळेला घंटी वाजवा. शक्य आहे का ते? आता वेगवेगळी मंडळ असतात आपले, तरुण मंडळी. मग ते तरुण मंडळी जी वर्गणी देतात त्यांना आरतीचा मान देतात, पण ते हुशार असतात. एकाच्या हातात आरती देतात आणि एकाच्या हातात घंटी देतात. कारण त्यांना आरती फिरवा म्हटलं, साहेब आरती, दोन्ही एकच दिली का तुम्ही प्रयोग करून बघा वाटलं. साहेब आरती म्हटलं का घंटी थांबते, घंटी म्हणलं का आरती थांबते. दोन्ही एक वेळेला नाही होत ते. कारण म्हणजे वृत्तीला एक वेळेला दोन कामं होत नसतात. किंवा तुम्ही शनी खा आणि काय शंखही फुंका. शनी चावणं आहे, शंख फुंकणं आहे, दोन्ही गोष्टी एका वेळेला होत नाही. तसं दोन दोन भाव एका अंतकरणामध्ये एका वेळेला नसतात. पण मारायला येते म्हणून वैरत्वाची भावना आहे, आणि स्तनपान करते मातृत्वाची भावना आहे. या दोन्ही भावना हिच्या अंतकरणामध्ये युगपत आहे. ही कोण आहे हे मागे पाहण्याकरता भगवान गोपाल कृष्णांनी डोळे मिटले.
तुम्हाला डोळे काय म्हटले? बऱ्याच गोष्टी आपल्याला डोळे लावल्याच्या नंतर आठवतात. कधी कधी मनुष्याला काही आठवत नसलं तो असं केल्याच्या नंतर ते मागच्या फाईल ओपन होतात. मला वाटतं इथे बटन असले पाहिजे कम्प्युटरचे काहीतरी. काय मला नाही माहिती, पण होतं बघा, आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे. आणि देवाने डोळे मिटून विचार केला आणि देवाला कळालं का मागच्या जन्माची भगवान परमात्मा त्या बटू वामनाच्या रूपामध्ये बलीच्या दरबारामध्ये गेले. आपल्याला सर्वाला माहिती, तुका म्हणे बळी जीव दिला पायात. त्या बलीराजाला 3 पाद मागितली. शुक्राचार्याने सांगितलं देऊ नकोस, कारण हा 3 पाद मागताना दिसताना छोटा दिसतो, नंतर मोठं रूप घेईल, तुझं काहीच राहणार नाही. पण शुक्राचार्याचं बळीने ऐकलं नाही. बळी संकल्प सोडायला लागला, त्या झारीमध्ये जाऊन बसले शुक्राचार्य सूक्ष्म रूप धारण करून. आपल्याला सर्वांच्या पाठातलं वचन आहे, आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. अरे कोणता असा विद्यार्थी आहे जो वर्षभर अभ्यास करतो, परीक्षा देण्याच्या आल्याच्या नंतर, वेळ आल्याच्या नंतर परीक्षा देत नाही? आता ज्यांनी अभ्यासच केला नसतो ते ओढ्या नाल्याला फिरलेले असतात, मग त्यांना परीक्षेचं कठीण वाटतं. पण ज्यांनी वर्षभर डोळ्यात तेल घालून अभ्यास केलेला आहे तो परीक्षा देतो आणि उत्तम मार्काने पास होतो. तसं बळीराजाने जीवनभर दान देण्याचा अभ्यास केला आणि त्याचा पेपर तपासण्याकरता परमात्मा आलेला आहे. मग बळी म्हटला परीक्षा तर देईल आणि उत्तम मार्काने पास होईल. जो जगाला देतो देव त्याला मी देईल. आणि बळीराजाने संकल्प सोडला. भगवान परमात्म्याने एका पावलामध्ये वरचं व्यापलं, दुसऱ्या पावलामध्ये खालचं व्यापलं, बोलले बोल तिसरं पाऊल ठेवू पुढे. तो बळी देवाला त्यावेळेस बोलतो, काय बळी असेल बुद्धिमान, दैत्याच्या कोळात आला पण फार मोठा भक्त शिरोमणी, कारण त्याच्याच वंशामध्ये पुढे भक्त प्रल्हाद येतो. तो बळी म्हटला देवा धन मोठं की धनवान मोठा? भगवंताने सांगितलं धन मोठं की धनवान मोठा? काय विचारतो? धन जड आहे आणि धनवान चेतन आहे, धनवानच मोठा. म्हटले मग तुम्ही माझं धन व्यापलं जड, मी धनवान चेतन आहे, तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा आणि माझं वचन पूर्ण करा. बळीचं वचन भगवान परमात्म्याने तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी त्याला पाताळात नेऊन घातलं, पाताळाचं राज्य दिलं. त्याला म्हटले वरम गृणेश्वर, काय लागतं ते मागून घे. ऐकायचा प्रसंग खूप गोड आहे बरं का. बळीला म्हटले आता काय लागतं ते मागून घे. तो बळी त्यावेळेला भगवान परमात्म्याला बोलतो, देवा जातानी आणि येतानी तुझं दर्शन व्हावं एवढं कर. याचा अर्थ मनुष्य, आता राजा म्हटलं तर राजाला त्या बंगल्याला महालाला अनेक दरवाजे असतात. मग कुठल्याही दरवाजाद्वारा बळीराजा कधी बाहेर पडला का देवाचं दर्शन झालं पाहिजे, कधी बाहेर आत आला का दर्शन झालं पाहिजे. आणि 56 का काय दरवाजे त्या महालाला, प्रत्येक दरवाजामध्ये एक रूप धरून देवाला द्वारपाळ होऊन राहावं लागलं. पण त्या मधल्या काळामध्ये बळीची आई विंध्यावती, काय तिचं नाव, ती आली. भगवान परमात्मा लटलट कापायला लागले, कारण पतिव्रता स्त्रीची भीती देवालाही असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता. देव घाबरले. आता ही माऊली एखाद्या वेळेस आपल्याला शाप देते का काय, पण तिने सांगितलं मी तुला शाप द्यायला आली नाही, मी माझ्या दुधाचा पराक्रम सांगायला आली. ती म्हणते भला हो सतीने गई विरोचन के साथ, ऐसा बेटा पैदा किया जिथे प्रभू पसारे हात. बरं झालं म्हटले मी सती गेली नाही, पण असा बेटा पैदा किया, पैदा हुआ नाही पैदा किया, म्हणजे असे संस्कार त्याला दिले का जगाचा बाप त्याच्या पुढे भीक मागतो. काय संस्कार दिले असं लेकराला. खरं सांगू, आपल्या लेकराला संस्कार देणं हे आपल्या हातात आहे. किती प्रॉपर्टी आपण कमवून ठेवली, हे वैभवने आपल्या भारतीय संस्कृती प्रधान आपला देश आहे. म्हणून आपल्या लेकराला आपण पुढच्या पिढीला काय संस्कार देतो याच्यावर आपलं ते सगळं जीवन ठरलेलं आहे. पुढची पिढी कशी घडवायची ते आपल्या हातात आहे. बळीला संस्कार योग्य दिले आणि त्या असणाऱ्या बळीची कन्या रत्नमाला, आणि ती रत्नमाला ज्या वेळेला बटू वामनाच्या रूपात भगवान परमात्मा श्रीकृष्ण गेले, त्या बटू वामनाच्या मनमोहक रूपाकडे बघून तिला वाटलं काय गोंडच बाळ आहे, याला स्तनपान करावं. ती तिला कुमार अवस्थेत वाटलं. आणि अक्षरशः काही गायी बघा, नाना गाय करे डोंगरी परी चित्त बांधले वत्से घरी. गाय डोंगरावर करायला जाते, पण तिचं चित्त मात्र त्या बछड्याकडे असतं. संध्याकाळी गाया येण्याकरता वेळ झाला सांज वेळेला, आणि गाया दोहनाची वेळ झाल्याच्या नंतर काही काही गायाला आपल्या त्या बछड्याची आठवण होऊन त्यांच्या सडातनं दुधाच्या धारा व्हायला लागतात. तसं त्या बटू वामनाच्या रूपातल्या परमात्म्याला स्तनपान करावं असं त्या रत्नमालेला वाटलं, आणि कुमार अवस्थेमध्ये तिच्या वक्षस्थळामध्ये दुधाच्या धारा वाहू लागल्या. देवाने सांगितलं चिंता करू नको, तुझी कामना मी निश्चित पुढच्या जन्मात पूर्ण करेन. पण थोड्या वेळाने तिच्या बाला बळीराजाला पाताळात नेऊन घातल्याच्या नंतर तिला वाटलं कार्ट दिसतं तसं नाही, विचित्र आहे. माझ्या बाला पाताळात नेऊन घातलं, याच्या नरडीचा घोट घ्यावा. किती भावना निर्माण झाल्या, 2. पहिलं याला स्तनपान करावं, नंतर वाटलं याला मारावं. असं म्हणतात बरं. कुठलीही गोष्ट योग्य वेळेत वापरात आणली तर ती योग्य राहते, अमृत ठरते, आणि वेळेच्या पुढे तिचा वापर केला तर ती विष ठरते. ही बिस्लरी वॉटर पाणी 1 लिटर, पण यूज अँड थ्रो, त्याच्यामध्ये डेट लिहिलेली असते. या डेट पासून ते या डेट पर्यंत वापर करा, नाही तर त्यातही चुळबुळ किडे पडू शकतात. तसं ते साठवलेलं ते तेव्हाच पासूनचं दूध, त्याच्यानंतर बघा ते बटू वामनाच्या रूपात आणि नंतर कृष्ण रूपात येईपर्यंत ते साठवलं, त्यातच विषात रूपांतर झालं. ती रत्नमालाच पुढे पुतना झाली.
आणि ती आली. भगवान परमात्म्याने ध्यान केलं, म्हटले काही हरकत नाही, हिला आता सद्गती देऊ. आणि शोषिली पुतना येणे मोडी येले तरू आळून संधी बाप रखमा देवरू. ही पुतनाही देवाने संपवली. आणि पुतना संपवल्याच्या नंतर असे एक नाही दोन नाही, काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. सगळे देवाने संपवले. देव थोडे मोठे झाले. मग काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत धावणी धरती गवळणी, धावणी धरती कौलाने बांधत चरणी देती गरहाणी, बांधत चरणी यशोदे साधनी, यशोदे साधने दही दूध बक्षुनी तमाल नीले नवल केले साधनी. कृष्ण आळवा आळवा परतुनी मागे दावा, कृष्ण आळवा आळवा परतुनी मागे दावा, कृष्ण आळवा आळवा परतुनी मागे दावा, कृष्ण आळवा आळवा परतुनी मागे दावा. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी. देव रांगायला लागले. देवाचं रांगणं सुद्धा पाहण्यासारखं आहे. संत वर्णन करतात, तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत, रंगणी रंगनाथ कोम्या देखीला सये. गवळण जसवंती पै सांगे, आलिया कृष्णा तेने मागे, येणे येणे वो श्रीरंगे नवनी समाजे बक्षिले. देव रांगायला लागले. हे बघा माता वर्ग, तुम्हाला काहीला मुलं असतील, काहीला नातू असतील. आपलं बाळ, आपला नातू कसा रांगतो हे जरा बारकाईने पाहत चला. आतापर्यंत पाहिलं नसेल तर इथून पुढे पदरी पहा. बाळ रांगत असताना आमचे निवृत्ती बाबा, वक्ते बाबांचं मी ऐकलेलं सांगतो. जर ते तळवे हात डावा गुडघ्याने रांगत, डावा गुडघा आणि उजवा तळवा ठेवून जर रांगत असेल तर समजावं ते कुटुंबाचं, गावाचं, देशाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं कल्याण करणारं असतं. हे त्यांचे उद्गार आहे. आणि ते जर याचं उलट करत असेल, उजवा गुडघा आणि डावा तळवा ठेवून रांगत असेल, ते कल्याण नाही करत. आमचे बाबा म्हणायचे कल्याणचे जवळची. अरे वा, भिवंडी करणार ठरत. म्हणून ते कसं रांगत हे पाहिलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत, रंगणी रंगनाथ तोम्या देखीला. मग रांगायला लागले. रांगता रांगता थोडेसे आणखी मोठे झाले. आणि मोठे झाल्याच्या नंतर गोपाळांकडे देवाने बघितलं आणि पाहिल्याच्या नंतर देव त्यांना म्हणतात, का रे तुम्ही असे पाप्याचे पितर का? ते गोपाळाने सांगितलं, दूध डेअरीला आणि चटणी ढेरीला, सगळं जातं मथुरेला, आम्हाला मिळत नाही. म्हणजे आपला असून आम्हाला मिळत नसेल तर ते दुष्ट खाऊन आपला माल होतात. पुष्ट भविष्य काळात त्यांच्यासोबत आपल्याला लढा द्यायचा. आपलं गोपाळाचं सैन्य बल हे सक्षम असलं पाहिजे. आणि मग गोपाळ कृष्णाने एक मंडळ स्थापन केलं, म्हणतात शौर्य माखन शौर्य मंडळ. त्याचे अध्यक्ष झाले गोपाळ कृष्ण, उपाध्यक्ष बलराम दादा, खजिनदार तो पेंद्या, आणि इतर मंडळी विश्वस्त सभासद पद वाटप झाली आहे ना, सदस्य झाले. आणि अध्यक्षीय भाषणामध्ये कृष्णाने भाषण ठोकलं. कृष्ण परमात्मा सांगितलेलं, एक गोकुळवासियांना उद्यापासून कोणी मथुरेला दूध न्यायचं नाही, खबरदार, न्याल तर गाठ माझ्याशी आहे. गोकुळवासी नाही म्हटले, पण लोक बोलायला बोलत नाही, करणीला चुकत नाही. म्हणजे चोर वाटेने माल पार्सल होतच होता. म्हणजे टेबला खालून व्यवहार स्वच्छ दिसतो, खालून काळा बाजार चालू असतो. असा प्रकार त्याही वेळेला घडला. मग गोपाळ म्हणायला लागले, का रे देव म्हणतात तुमची तब्येत दुरुस्त झाली नाही. ते सांगितले, कृष्णा नुसता कायदा काढून चालत नाही. कायदा तो कागदपत्री आहे, त्याची काय झाली पाहिजे? अंमलबजावणी झाली पाहिजे. मग देवाने त्याची अंमलबजावणी करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी राजकारणाचं दुसरं पाऊल उचललं. यदि सीधी उंगलीची घी नाही निकालता होतो, उंगली तेडी करणी चाहिए. कारण आपला असून आपल्या हक्काचा माल जर आपल्याला भेटत नसेल तर मग त्याला पर्याय नाही. मग देवाने सांगितलं गोपाळाला, चोरीचं साहित्य घ्या. गोपाळ म्हणायला लागले, देवा काय घ्यायचं? एखादी फार मोठी गन घ्यायची, पिस्तूल घ्यायची, रायफल घ्यायची, का तलवार घ्यायची, ढाल? हे म्हटले वेड्यांना, असं काही घ्यायचं नाही. म्हणजे मग घ्यायचं काय? तर देवाने सांगितलं, छोटे छोटे गोटे घ्या, एक लांब सडक काठी घ्या, नंतर तराट्याचे काटे घ्या, वस्त्र गाळीव माती घ्या. ती गोपाळ कानाला हात लावतात, म्हणजे कृष्णा म्हणजे काय रे? तो पेंद्या म्हणाला, कृष्णा गोपाळ म्हणती चक्रपाणी, चोरी कर्म ऐकले श्रवणी, पडी खडे सराटे मृतिका घेऊन न देखो कोणी रिगाले. खडे, सराटेचे काटे, वस्त्र गाळीव माती हे घेऊन आणि लांब सडक काठी घेऊन चोरी करायला आम्ही कधी बघितलं नाही. याचा उपयोग काय? देवाने सांगितलं, आपण का शेवटी अभंग म्हणत असतो, शिंके लांबविले दोरी आणि होतो ती गाते मी वरी. शिंकेवर लावलेले राहील, आपला हात पुरणार नाही. आपल्याला ठकवण्याकरता, फसवण्याकरता गोपिका दयाचे भांडे ठेवतील एकीकडे, ते घट आणि मडके दुसरे रिकामे टांगून ठेवतील. आपण गोटा फेकायचा
आणि तो धबधब आवाज आला की मग समजायचं हे दयाचं मटका भरलेला आहे. आणि जर टंगटंग आवाज आला की समजायचं हा खाली आहे. मग याच्याकरता आपल्याला ते गोटे उपयोगाचे आहे ना. म्हणजे गोट्याचा उपयोग कळाला. हे लांब सडक काठी कशाला म्हणले आपण मनोरा करणार, आपल्याकडे दहीहंडी म्हणतात, आणि त्याच्यावर आपला हात पुरला नाही तर मग त्याला बोळ पाडायचा, मग वाहते त्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा, याच्याकरता लांब सडक काठी. गोपाळ म्हणले काठी कळाली, गोटेही कळाले. तो बोबड्या तिथे होता बाबा. तो म्हणला कितना तला ते काटे कशाला. तो बोबड्याचा असल्यामुळे तो म्हणला लागला तला ते काटे कशाला म्हणजे सराट्याचे काटे कशाला. याचा अर्थ असा आहे का येड्या बाबळीचे कुळ बाबळीचे काटे ते व्यवस्थित टाकले तरच ते बोचतात. म्हणजे सरळ असेल तर बोचतात, ते जर असे पडले तर ती बोचत नाही. पण सराट्याचा काटा असा असतो की त्याला सगळ्या बाजूने काटे असतात. बरं त्या काट्याचा प्रकार असा एक आहे सगळ्यात महत्वाचं, तो काटा टोचला आणि काढून घेतला तर त्याची जखम तर दिसत नाही, पण त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि तो कसाही पडला तर टोचल्याशिवाय राहत नाही. आपण घाईत राहणार, व्यवस्थित टाकायला आपल्याला वेळ नाही. गोपिका आपल्या मागे लागणार, आपल्याला पळ काढायचं असणार, सराट्याचे काटे रस्त्यावर टाकून द्यायचे. त्या गोपिका पळत आल्या, त्यांच्या पायावर पाहून आपल्याकडे बघून खाली पळतील, त्यांच्या पायात काटे बसतील, ते काटे काढेपर्यंत आपण पळ काढायचा, म्हणजे आपण बचावना. तो बोबड्या म्हणाला की ना ती चप्पल घालून आली तर काय करतील तू, ती जर चप्पल घालून आली तर करशील काय. कृष्णाने सांगितलं वस्त्र गाळीव माती त्यांच्या डोळ्यात फेकायची, मग आपण पळ काढायचा. तो म्हटला नाही त्यावेळेला चष्मा घालून आली तर काय करतील, कारण त्यावेळेला चष्मा बिस्मा काही लागत नसावा. आणि आहार चांगला, आहार शुद्ध, सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवास म्हणते. आणि मग घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. त्या प्रभावती नामक गोपिकेच्या घराच्या बाहेर देव गेले आणि सगळ्या गोपाळाला पेंद्या, तोत्र्या, बोबड्या, सुदामा, मधुमंगल, तर्कतीर्थ, तनसुका, मनसुका, श्रीदामा, मधुमंगल आदी करून ही देवाच्या मित्राची नाव. त्या सगळ्याला विचारलं, हे पटकन बोला, कोणाकोणाला दही दूध तुपलं खायचं. त्या गोपाळांनी सगळ्यांनी वर हात केले, कृष्णा मला मला मला, सगळ्यांनी वर हात केले. म्हटले ज्याला ज्याला दही दूध तुपलं खायचं असेल त्याने काय करा, मी सांगतो तसं करा. गोपाळ म्हटले देवा सांग. देवाने सांगितलं 1 2 3 म्हटलं की डोळे मिटायचे. 1 2 3 सगळ्या गोपाळांनी डोळे मिटले आणि 3 म्हटले की उघडायचे. 1 2 3 उघडले, पण मधली ऍडव्हर्टाईज आलेली गेलेली गोपाळालाही कळालेली, कारण डोळे झाकले त्यावेळेला ही घराच्या बाहेर आहे, डोळे उघडली तर घराच्या आत आहे. ती विचारतात कृष्णा हे कसं, म्हटले हे कसं विचारू नका. गाय काय खाते हे नाही विचारायचं, गाय दूध देते ना ते दूध पिऊन आनंद घे. कसे आलो का आलो हा विचार करू नका, तुम्ही खाण्याचं काम करा. ते म्हणतात बाबा झाल्यावरी पोट केला गड्याने बोभाट. अरे आपल्या मारुती बाबा म्हणतात कृष्ण म्हणू लागला स्नान करायचं दह्याच्याच मडक्यात, प्यायचं त्याच्याच मडक्यात, खायचं तेही खा, यथेच्छ भरपेट खाल्लं, मग गड्याने बोभाट केला. गोपिका जाग्या झाल्या. देव म्हणायला लागले मार बसेल, पटकन डोळे झाका, बाहेर पडायचंय. गोपिकेला ताब्यात सापडल्याच्या नंतर आपल्याला मार खावा लागेल. सगळ्या गोपाळांनी डोळे मिटले, कारण देवाने सांगितलं डोळे मिटा. सगळ्यांनी घट्ट डोळे मिटले. पण तो पेंद्या तो जरा धुरतो, तो म्हणाला की आपल्याला जाताना डोळे झाकायला सांगतो, येताना डोळे झाकायला सांगतो, मध्ये याचं राजकारण काय आपल्याला कळालं पाहिजे. हे गेल्याच्या नंतर आपल्याला लढता आलं पाहिजे, म्हणजे कधी दही दूध तुपलोनी खाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर आपल्याला कळालं पाहिजे. तो असा फटीतून पाहायला लागला. खरंच सांगा, मनुष्य आई वडिलाला फसू शकतो, मित्रालाही फसू शकतो, गावातल्या सरपंचाला, तालुक्यातल्या आमदारा, जिल्ह्यातल्या खासदाराला, राज्यातल्या मंत्र्याला, देशातल्या पंतप्रधानाला, अहो घराघरातल्या उंदराला, महाराष्ट्रातल्या देवेंद्राला, भारतातल्या नरेंद्राला, स्वर्गातल्या इंद्रालाही फसू शकतो. पण बढिया माझा पंढरीराव तो या देवाचाही देव, त्याला नाही फसू शकत. ते कृष्ण परमात्म्याने बघितलं, मला फसवतो का म्हटले, अरे सर्वस्व चाहम हृदय निविष्ट आहे, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरण सुहृद. मला फसवतो त्याने. डोळ्याला हात लावल्याच्या नंतर देवाने त्याला अर्धे डोळे झाकले, अर्धाच काढला. आपल्याकडे ते धूर बाहेर पडण्याकरता खेड्यापाड्यात त्याला धुराड म्हणतात, चौन म्हणतात काही भागात, त्याच्यात तो लटकला. असं म्हणतात एकच काली ज्ञानी भोगितो संसार परमार्थ दोन्ही सर्वारा माझे, अर्धा बुडाला वर ऊन खाली चितळ पाणी. आणि खालून बाहेर आल्याच्या नंतर गजर केला, गोपाळ कृष्ण भगवान की जय जयकार. गजर केल्याच्या नंतर सगळे गोपाळ पळाले, पण हे लटकलेलं दिसलं. महाराज सगळे निघून जावे, एक ताब्यात सापडावं, सगळे हात धुवून घेतात. माऊली शपथ, एखादा वारकरी हातात सापडला ना, ज्याला घरी बायका मारतात ते हात धुवून घेतात. अवघड प्रकार असतो तो. लोकांना संधी सापडली का ते संधी शोधूनच असतात, कारण हा बिचारा साधू असतो. साधूची परम कार्य मी हस्त साधू, ज्यांनी 6 विकार धुवून टाकले तो साधू. आणि असा साधू एखादा लोकांच्या तापड्यात सापडला का लोक साधूच असतात, पण ती संधी साधू असतात आणि मग ती योग्य फायदा घेतात, खूप मार देतात. त्या गोपिकेने इतका मारला, इतका मारला, इतका मारला, त्या भीतीने त्यांनी दोन्ही कार्यक्रम केले. म्हणजे ठाई तालही गायली, धुमाळी तालही गायली, म्हणजे आपल्या भाषेमध्ये शिशुपाल सगळं त्याने केलं. आता गोपिकेच्या अंगावर ते तीर्थ पडलं, मग तर राग आला ना, आणखी मारला. तो कृष्णाला म्हणायला लागला, कृष्णा म्हणले इथून वर बरं आहे, इथून खाली अवघड आहे.
तुला माहिती नाही? कृष्ण म्हणू लागला मला सगळं माहिती आहे. अरे मुंगी के पाव में घुंगरू बजे सोबी भगवान सुनता है. मला काय माहिती नाही? मला सांग म्हटले तू आता फटीतनं पासील का? तो म्हटला आईची शपथ. अगदी संविधान गीतेवर हात ठेवून शपथ घेतो देवा, आता मी फटीतनं कधी पाहणार नाही, मला एकदा सोड. आणि मग भगवान परमात्म्याने त्याला काय केला? त्यालाही भगवान परमात्म्याने बाहेर काढला. अशा अनेक खोड्या केल्या. मग मात्र यशोदेने एक दिवस त्या गणपती बाप्पाला नवस केला. आता आपल्या माणसाला मान आपणच द्यायचा असतो. आपणच आपल्या लोकांना सन्मान दिला नाही तर जगातले लोक कसे देतील हो? हा एक व्यवहार आहे बरं का. गाव पातळीत आपल्या गावाच्या सदस्याला आपणच प्रत्येकाला सन्मान दिला पाहिजे. तालुका पातळीवर म्हणजे प्रत्येकाला आपली कदर जर आपल्याला नसेल तर जग त्याची कदर करेल कशी? मग देवाने विचार केला 33 प्रकारच्या देवता आहे, त्या सगळ्यात आपले सदस्य आहे. गणपती बाप्पा तरी आपलेच आहे. मान दिला देवाने. 1 महिना देवाने खोडीच नाही केली. 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती ती आली यशोदेशी. आणि मग यशोदेला त्याची प्रचिती आली. 1 महिना देवाने खोडी नाही केली. आता मग तो नवस फेडला पाहिजे. मैया यशोदेने गणपती बाप्पाला वेदांत तो महारसू मोदकू मिरवे माऊली म्हणतात. मोदक गणपती बाप्पाचा आवडीचा आहार आहे. ते मोदक केले, हराभर मोदक केले. आणि नैवेद्य दाखवण्याकरता गेली, पण उदबत्ती लावण्याकरता काडी पेटी आणायची राहिली. कृष्णाला म्हटले कृष्णा याच्याकडे लक्ष ठेवू, मी काडी पेटी घेऊन येतो. मैया काडी पेटी आणायला गेली. कृष्णाने असे कमरेवर हात ठेवले. ए ढेबऱ्या पोट्याचा, ए लांब सोंडेच्या. गणपती बाप्पा चळचळ कापायला लागला. म्हणले काय देवा, काही चुकलं का काय? म्हणले का रे हे मोदक कोणाचे? आता विचार करा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले आणि तिथे पीएम पंतप्रधान आले आणि त्यांनी सांगितलं या राज्यावर सत्ता माझी का तुझी? काय बोलणार पीएम? आपले मुख्यमंत्री काय बोलणार? आपलीच. कारण त्यांच्या सत्तेने ते सत्तावान झाले. तर 33 प्रकारच्या देवता परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य वही एककारार्थम आगत्यम कोटी कार्यम चकार, असे भगवान श्रीकृष्णाच्या सत्तेने सत्तावान झाले. गणपती बाप्पा म्हटले देवा तुमचेच आहे. म्हणले मग उचल. गणपती बाप्पाने उचलले. टाक माझ्या तोंडात. ते टाकलेत. म्हणले काय करतो बाहेर? म्हटले काय करू? म्हटले मध्ये जा आणि ते व्यवस्थित लाव. गणपती बाप्पाच गिळून टाक. मैया यशोदा आली. देवासीच पुसे देव काय झाला? हसे आला बोला याची हरी. आणि मग पुन्हा काही दिवस गेले. पुन्हा देवाने खोड्या चालू केल्या. मग मात्र खोड्या चालू केल्याच्या नंतर गोपिका कंटाळल्या आणि त्या गोपिका म्हणतात योगेश्वर महाराज, यशोदे बाळ तुझा काना उडवर तो धिंगाणा, उडवर तो धिंगाणा, उडवर तो धिंगाणा. यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना, बाळ तुझा काना, बाळ तुझा काना. यशोदे ग बाळ तुझा काना, कोटवर तोच धिंगाणा. यशोदा त्या गोपिकाला विचारते का ग तुम्हाला काही लेकरं नाही का? तुम्ही सगळ्या काय वांजोटे आहे का? काय आळ घेता? काय काय झालं काय? ती म्हणू लागली अगं यशोदे गवळणी सांगती गा राणी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुकडोनी, ओढिली अवघी विरजणी. हे ग बाई आम्हाची पावे ना, हे ग बाई आम्हाची पावे ना, हे ग बाई आम्हाची पावे ना. यशोदे बाळ तुझा दुसरी म्हणायला लागली तू यशोदे माझा एक. म्हणले सांग तुझं. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाची मुखचंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, मुखाची मुखचंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. धरू जाता सापडे ना, धरू जाता सापडे ना, धरू जाता सापडे ना. यशोदे बाळ तुझा. ती म्हणू लागली यशोदे हिचंही सोडून दे माझा आहे. म्हणले तुझं सांग. तिसरी आली धावोनी, याला बाई काय केली करणी. तिसरी आली धावोनी, यानग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देवोनी. गाठबाई कोणाची सुटे ना, गाठबाई कोणाची सुटे ना, गाठबाई कोणाची सुटे ना. यशोदा म्हणू लागली तुम्ही एक एक किती सांगा, मुद्दे मालाची चोरी पकडून दिल्याशिवाय मी काही तुमचं घराणं ऐकणार नाही. मग त्यांनी ठरवलं मिळवणी अवघ्या गवळणी, येते नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी, आमच्या सुना घेवोनी. एक बाई आम्हाची पावे ना, एक बाई आम्हाची पावे ना, एक बाई आम्हाची पावे ना. त्यांनी एक मराठा लाख मराठा म्हणतो आपण ना, तसा मोर्चाच काढला गोपिके. पण त्या गोपी किती? 80,000 श्रुती कर्मफळ, 16,000 श्रुती उपासना पर, 4,000 श्रुती ज्ञान पर. कारण तुकोबरा म्हणतात कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. मग त्या सुना म्हणजे कर्मपर असणाऱ्या 80,000 श्रुती, लेकी म्हणजे उपासना पर असणाऱ्या 16,000 श्रुती, आणि सासवा म्हणजे ज्ञानपर असणाऱ्या 4,000 श्रुती.
या सगळ्या मिळून अवघ्या गवळण येते नंदाच्या अंगणे. काय म्हणणं यशोदेला विचारलं. म्हणले जातो आम्ही गोकुळ सोडून, आमच्या सुनाव घेऊन. म्हणले का. म्हणले हे ग बाई आम्हासी पावे ना. यशोदे बाळ तुझा काना. यशोदा त्यांना म्हणायला लागली का ग तुम्हाला काही लाजाबीजा वाटते का. काय माझ्याकडे चूळ चूळ बघता. काही आहे का तुम्हाला काही अक्कल. काय तुम्ही काय बघता. मी तुम्हाला बोलत नाही. यशोदा सांगायला लागली त्या गोपिकेला अगं बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी. काय सांगता गाराने गे माठल जाणारी. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने गे माठलचे आपल्या गोकुळ जाणारी. काय झालं ते म्हणले श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ जाणारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ. कालत का घेता आड गे गोकुळच्या नारी. सावळा गचिमना माझा गवळणीच खेळे राजा. तुम्ही मोठ्या धाम गजा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटी लागता ग याची पाठी. ही गई तेवढी तरीच खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता चारंधरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. आता तुम्ही काय एका घरचे आहे का. तुम्ही याचा भवरा लपवता आणि या माझ्या श्रीरंगावर आळ घेता. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. आणि कोणाला धरायला निघाला. अगं हा ब्रह्मविधीचा जनिता गे. इथून याला धरू पाता गे. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. सामान्य भुरटे चोर आपल्याला पकडले जात नाही. आणि हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. ऐसा हा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. ऐका वित्त चोरणं कोणालाही शक्य आहे. चित्त चोरणं कोणालाही शक्य नाही. पण चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. हा कसा हाता येईल तुम्हाला. यशोदा त्यांना बोलते. पण ते गोपिका म्हणायला लागले यशोदे आगे आम्ही सांगतो ते खरं आहे. यशोदा म्हटली मध्य मला ते चोरी पकडून द्या तसं मी ऐकणार नाही चालते व्हा. त्या गोपिका निघाल्या. त्या पुढे गेल्याच्या नंतर यशोदा त्यांना म्हणते चालल्यास ना. कशा चालल्या त्या. अरे दुडीवरी दुडी गवळणी ताते निघाली. दुडीवरी दुडी गवळणी ताते निघाली. आहा दुडीवरी दुडी गवळणी ताते निघाली. दुडीवरी दुडी गवळणी ताते निघाली. आ गवळणी गोरस म्हणू विसरली. गवळणी 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 गोरस म्हणू विसरली. दुडीवरी 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 दुडी गवळणी ताते निघाली. 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 गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. तव तव हसती मथुरे जागे. तव तव हसती तव 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 हसती तव तव हसती मथुरे जागे. दुडीवरी आणि दुडीवरी हरी बोल. दुडीवरी दुडी गवळणी ताते निघाली. दुडीवरी दुडी गवळणी ताते निघाली. ताते निघाली. ताते घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. दुडीवर दुडी म्हणजे एक दुडीवर दुसरी दुडी त्या निघाल्या. निघाल्याच्या नंतर यशोदेने त्यांना सांगितलं ए ललिते ए राधिके ए प्रभावती. त्याने विचारलं काय. म्हणजे आता नका पाहू बाई मागे वळून. आता नका पाहू बाई मागे वळून. आता नका पाहू बाई मागे वळून. आता नका पाहू बाई मागे वळून.
दह्या दुधाचे माठ मोलाचे नीट धरा जपून दह्या दुधाचे माठ मोलाचे नीट धरा जपून टिंगू जंगुरात गोदा यमन जमन चंद्रवळी निसला मोर बघून टिंगू जंगुरात गोदा यमन जमन चंद्रवळी निसला मोर बघून आता नका पाहू बाई मागे वळून आता नका पाहू बाई मागे वळून आता नका पाहू बाई मागे वळून मागे आता नका पाहू बाई मागे वळून आता मागे वळून पाहायचं नाही ते आले नाही ना अजून आता मागे वळून पाहायचं नाही म्हटले मागे वळून पाहायचं नाही यशोदे मागे वळून पाहायचं नाही आम्हाला म्हणते चोराच्या उलट्या बोंबा तुला काय वाटतं आम्ही खोटं बोलतो यशोदा म्हटली अगं हा खोटं ना बोलू नका चालेल जाणे खाया तुम्ही जागा इथून लवकर खोटं ना बोलू नका चालेल जाणे खाया तुम्ही जागा इथून लवकरी नका 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 आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी नका ना आळ घेऊ बाळावरी कोणी म्हणती मात माझं ओढतो पदर माझं ओढतो शालू माझा फाडतो म्हणती मात माझं ओढतो पदर ओढतो शालू माझा फाडतो खोटं नका बोलू नका खोटं नका बोलू नका खोटं नका बोलू नका खोटं 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 नका बोलू नका खरं जाईन खरं तुम्ही जागा इथून लवकरी खोटं नका बोलू नका खरं जाईन खरं तुम्ही जागा इथून लवकरी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी बाळावरी बाळा खोटं नाटक बोलू नका साऱ्या जणी खऱ्या तुम्ही जागा इथून लवकरी नका आळ घेऊ बाळावरी यशोदा म्हण लागले यशोदे गोपिक म्हणतात आज आम्ही जातो का जातो म्हणले आता 12:30 वाजले पण लक्षात घे उद्या मात्र तुझ्याकडे तक्रार घेऊन आल्याशिवाय राहणार नाही यशोदा म्हटली जायचं मुद्दे माल असे चोरी पकडून पुढच्या वर्षीच यायचं तोपर्यंत ते मागे पाहायचं नाही ते गोपिका गेले यशोदेला कृष्ण म्हणायला लागला ते तरी बंद करा नाही ते हा बदंग ते बंद करा यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल माझ्या गव्हाची पोळी लाटी मला पुरण पोळी करून दे ग मोठी नाही आडवीत कुळासाठी मला देऊ घाल यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल यशोदे घराकडे चाल साध्या गव्हाची पोळी लाटी माझा पुरणपोळी करून दे मोठी नाही आडवीत गुळासाठी मये तू घराकडे चाल आणि मला जेवू घाल यशोदा म्हटली तुला म्हणेल ते खायला करून देते घरी आपण जाऊ विको विको बोलताना घरीच आपण जाऊ पण तू एक काम करायचं म्हणले काय हरी कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ कवळ्या घरी गो भात उठला माट दया दे ओढून बोल आली जवळन कपटी राधा तिच्या नादा तू लागून पोय कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको तुला हात जोडते खोड्या नको करू खोड्या नको करू खोड्या नको करू माझे बाबा 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 खोड्या नको करू खोड्या नको करू खोड्या नको करू माझे बाबा हाती घेऊन या काठीची कविते जग जेठी घेऊन या काठीची कविते जग जेठी यमुनेची माती खासी यमुनेची माती खासी यमुनेची माती खासी काका 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 खोड्या नक करू माझे बाबा बाबा खोड्या नक करू माझे बाबा खोड्या नक करू माझे खोड्या नक करू माझे
ए बाबा तुला हात जोडून विनंती करते. हे प्रेमातिशयाचं बोलणं आहे. का तो काही तिचा बाप नाही, पण प्रेमाने आई म्हणत असते तुला हात जोडून विनंती करते, खोड्या करू नको. पण देव काही ऐकायला तयार नाही. सायंकाळी नंद बाबा घरी आले आणि मैया यशोदेने सांगितलं, अहो ऐकलत का? याला हजारो वेळेला सांगितलं, किती